राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार आजकाल रॉबिन हुड सारखं वागायला लागलेले आहेत आणि म्हणूनच कार्यकर्त्यांच्या तक्रारीकडे लक्ष देऊन सत्यता न तपासता वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना दमबाजी करणं, चुकीच्या गोष्टीला पाठीशी घालणं, प्रशासनावर दबाव आणून चुकीचे निर्णय घ्यायला भाग पडणं, अशा प्रकारची दादागिरी अजितदादांची चालू आहे। 2014 ते 19 या काळामध्ये ज्या पद्धतीनं दादागिरी करून ते अडचणीत आले त्याच रस्त्यानं ते पुन्हा चाललेले आहेत। पण आता आम्ही गप्प बसणार नाही। दादांना मला एवढाच इशारा द्यायचा आहे, तुम्ही दादागिरी करून आणि राजकीय परिस्थितीचा लाभ उठवून 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा पचवला, पण आता दादागिरी करून सरकारवर दबाव आणून नियमबाह्यरित्या ऊस दर ठरवणारी उपसमिती स्वतःच्या अध्यक्षतेखाली नेमून तुम्ही जर का ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या एफआरपीचे तुकडे पाडत असाल तर त्यातला 1 रुपया सुद्धा तुम्हाला पचवून देणार नाही। सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ, रस्त्यावर उतरू, तुम्हाला गुडघे टेकायला लावू, पण पैन पै वसूल केल्याशिवाय सोडणार नाही। दादा लक्षात ठेवा।